बा आलीस होय? होय, पर तू आतमध्ये काय हुडकत होतास? अगं समज जागेवर हाय ना ते बघत होतो म्या. बर, आता देवळी पशी रंग्या मला भेटला आणि तो मला म्हणला, कोणी गावलं का वस्तीवर? म्हणजे कोणास काही ठाव पडलं का? हात कोण आलं ते? नाही बा. अरे पर रंग्या असं म्हणला का त्याला असं वाटतंय का कोणीतरी जेजुरीवरनं तर आलं नसेल ना वस्तीवर, हात घरला. जेजुरीवरनं? नाही नाही भान. अगं असं कसं होईल? तो रंग्या उगा काय बाय बरोबर या बघ. मी बी त्याचाच विचार करते हाय बघ. अरे पर असं आपल्याच घरला का आलं असतील ते? वस्तीवर कुणाकडे असं काय बी झालं नाही, म्हणजे त्यासनी आपल्या घरातच काय बाय हुडकायचं होतं. माझं तर ना डोसकं काम करण्यास झालंय बघ. मला तर काय बी करणं झालंय. कुणासनी काय ठाव बी नाही. तर काय करावं? तर कोण सांगणार? देव सांगते. नाही नाही बानू, तो करंडा कापडात गुंडाळून ठेवला आहे ना तसाच ठेव. हा, त्याला हात नाही लावायचा आता. अरे बा असं काय करतोय आज? आता दुसरी कुठली बी वाट मला दिसाना बघ. आणि आपण देवासनी विचारलं तर ते सांगतील आपल्याला. यू म्हणतीयस ते बी खरं आहे. म्हणजे मला बी दुसरी कोणती बी वाट दिसना झालं. आता देवासनीच विचारावं लागणार. जा बान, विचार देवासनी. खरंच विचारू? अगं वय, त्यासनी समज ठाव असणार. त्यांच्यापासून काय बी लपून राहिलेलं नाही. आता काय झालं, का झालं, आता कोण आलं होतं ते सगळं सांगतील बघ आपल्यास. जा विचार देवास.